थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात गायत्रीला छायाकडून समजलेलं असतं की तेजसचं सर्व काही आता संपदा पाहते आहे आणि गायत्री मुद्दाम संपदाकडे आलेली असते. खिडकीमध्ये गायत्रीला पाहताच निधीला धक्का बसतो. तेव्हा तिथे आता संपदा विचारते की तुम्ही? तेव्हा गायत्री म्हणते, हे घर माझं आहे, तेव्हा कुठेही कधीही मी येऊ शकते. आता काय इथे यायला मी तुमची परवानगी घ्यायची आहे का? तुमच्या मुलीने प्रभूंच्या मिणमिणत्या दिव्यासोबत जे दिवे लावले आहेत हे काय मी तुम्हाला परत सांगायचं आहे का? पुढे गायत्री त्या दोघींनाही म्हणते की बरं असो, परंतु मला एक प्रश्न पडला होता, तोच मला तुम्हाला विचारायचा आहे की मी आता तुम्हाला माझे भाडेकरू म्हणू की आमचे व्याही? तुम्ही जिथे भाड्याने राहताय तेच तुमच्या लेकीचं सासर आहे ना? तेव्हा संपदा आता मान खालती घालते. नीच गायत्री संपदा निधी यांचा खूप मोठा अपमान करते. ती तिथे त्या दोघींनाही सांगते, लेकीच्या सासरे असं भाड्याने आश्रितासारखं राहताना लाज नाही का वाटत तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही भाडं देणार आहोत, आम्ही पैसे देऊन राहतो आहोत, परंतु समाज हा तुम्हाला नावं तर ठेवणारच ना, कारण हे तुमच्या आता लेकीचं सासर आहे. तर संपदा तिथे आता सांगते की तुम्ही जे बोलताय तसं काहीच नाही आहे. तेव्हा गायत्री पुन्हा तिचा अपमान करते. ती म्हणते की नाही, ही गोष्ट मी समजून घेऊ शकते ना, परंतु बोलणाऱ्या लोकांची तोंडं तुम्ही कशी बंद करणार आहात? आणि तरीही इथे राहायला तुम्हाला थोडीही लाज नाही का वाटत? गायत्रीने हद्दपार केलेली असते. तेजस अजूनही शांत आहे, त्याचा ती फायदा घेत असते. तुमच्या लेकीने काय भांडणाचं नाटक करून आमच्या घरात एंट्री मिळवली आणि आता तेजससोबत लग्न करून कायमचीच आमच्या इथे राहिली. ती निर्लज्ज तर आहेच, परंतु मूर्ख तेजस. त्याने देखील सर्वांच्या समोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि आणखीन जास्त निर्लज्जपणा केला. आणि तरी देखील तुम्हाला लाज वाटत नाहीये ना? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या इथे राहण्याचा तुमच्या मुलीला त्रासही होऊ शकतो ना? मग आता तरी देखील आश्रितासारखं राहायचं आहे का तुम्हाला इथे? संपदाला आता मोठा धक्का बसलेला असतो, कारण गायत्री किती खालच्या थराला उतरणारी बाई आहे हे तिला देखील आता चांगलंच समजायला लागलेलं असतं. गायत्रीला फक्त तेजसचे प्रत्येक आधार काढून फेकायचे असतात, कारण तेजसला तिला एकटं पाडायचं असतं. आता जरी तेजस एकटा असला तरी संपदा त्याची साथ देत असते आणि तीच गोष्ट तिला घडू द्यायची नसते, कारण तेजस जर एकटा उभा राहिला तर तो गायत्रीच्या विरोधात काही करू शकतो याची तिला पूर्ण भीती असते. पुढे गायत्री ही संपदाला धमकी देते, जर अपमान करून घ्यायचा नसेल आणि मी जर तुम्हाला स्वतः हात धरून घराच्या बाहेर काढावं असं जर वाटत नसेल तर तुमचा बोजा बिस्तारा आवरा आणि निघा इथून, असं म्हणत गायत्री तेथून निघून गेलेली असते. तर निधी आता खूप घाबरलेली असते. ती तिथे संपदाला म्हणते की आई अगं आपण आता काय करायचं आहे? तेव्हा संपदाला गायत्रीचं बरोबर वाटतं आणि ती निधीला सांगते की त्या काहीच चुकीचं बोललेल्या नाही आहेत. तर बाहेर तेजस आता खूपच अस्वस्थ असतो. त्याच्या मनामध्ये प्रश्नांची खळबळ माजलेली असते. तो स्वतःशीच बोलतो की तुम्हाला होणारा त्रास मला पाहवत नाही आहे लकी चांप, परंतु कोणतीही तक्रार न करून घेता तुम्ही सर्व काही सांभाळून घ्याल याची देखील खात्री आहे, परंतु तुम्हाला होणारा त्रास मी कसा दूर करू? मानसीने हे ऐकलेलं असतं. मानसी तेजसला सांगते की का होईल त्रास? मानसी तिथे आता तेजसला सांगते की आपल्याच माणसांकडून आपल्याला त्रास का होईल? तेव्हा तेजसला मानसीचा मोठेपणा लक्षात येतो आणि तो तिला म्हणतो की परंतु तुम्हाला त्रास तर देत आहेत ना ते? तेव्हा मानसी सांगते की नाही राष्ट्रहित, मला त्रास होत नाही आहे, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं नातं स्वीकारायला त्यांना थोडा उशीर लागेलच. तुम्हाला जे काही करायचं असेल ते प्लीज दिवाळीच्या आत करा आणि लवकरात लवकर घरात परत या. तेजस तिथे मानसीला विचारतो की का दिवाळीतच का? तेव्हा मानसीला गायत्रीचं बोलणं आठवतं की गायत्रीने मानसीला सांगितलेलं असतं की या घरातला मानसीचा शेवटचा पाडवा आहे, कारण ती हे घर पाडणार आहे. तेव्हा मानसी तिथे शब्द पालटते. तेजसला सांगते की आपण सर्व मिळून दिवाळी एकत्र साजरा करूयात ना. मानसीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तेजस तिला म्हणतो की मी प्रामाणिकपणे सर्व काही करेन, मी प्रामाणिक प्रयत्न करेन लकी चांप आणि तुमची इच्छा पूर्ण करेन, असं तिथे आता तेजस मानसीला वचन देतो. तेव्हा मानसी थोडी नाराजच असते. ती म्हणते की लग्नाच्या निर्णयामध्ये मी माझ्या आईचा निधीचा अजिबात विचारच नाही केला. ज्याप्रमाणे या घराची जबाबदारी माझ्यावरती आहे त्याचप्रमाणे त्याही घराची जबाबदारी माझ्यावरती आहेच ना.
तेव्हा तेजस तिथे मानसीला सांगतो की तुम्ही काळजी करू नका लकी चांप, मी आहे तुमच्यासोबत. मला तुमच्यावरती विश्वास आहे राष्ट्रहित. तुम्ही जावई म्हणून तुमचं प्रत्येक कर्तव्य निभवाल. परंतु बाबा गेल्यानंतर या घराची जी घडी विस्कटली आहे ना, ती मला पुन्हा बसवायची होती आणि त्याचमुळे मला लग्न हे करायचं नव्हतं तोपर्यंत. परंतु सगळंच बिघडलं आहे. तेव्हा तिथे तेजस मानसीला धीर देतो, तिला आधार देतो. तो सांगतो की लकी चांप, अजिबात काळजी करू नका. आपली ओळखही नव्हती तेव्हापासून मी आई म्हणतो त्यांना, आणि माझ्या आईची जबाबदारी मीच घेणार ना. मी त्यांना कसलाही त्रास नाही होऊ देणार. मी शब्द देतो तुम्हाला. आता तेजसचा आधार मिळाला आहे म्हटल्यानंतर मानसीची काळजी दूर झालेली असते. खरं तर गायत्रीने ती काळजी वाढवलेली असते. तिने संपदा निधी यांना धमकवलेलं असतं त्या घरातून बाहेर पडण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी छाया फोनवरती बोलत आलेली असते. फोन ठेवल्यानंतर तिचं लक्ष जेव्हा समोर जातं तेव्हा छायाला मोठा धक्काच बसतो. छाया परत डोळे चोळून आता ते सत्य आहे की स्वप्न आहे हे पाहण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ही तर सत्यच आहे. तर ती आता जोरजोराची गायत्रीला हाका मारायला लागते. तिच्यावर दचकून उठतो आणि तो तिच्यावरतीच भडकतो. तो म्हणतो की सकाळ सकाळ बोंबलायला तुला काय झालं आहे. तेव्हा तिथे आता छायाला काहीच सुचत नसतं, काय सांगावं कळत नसतं आणि ती हात जोडून म्हणत असते की देव देव दिसला मला. तेव्हा तेजस म्हणतो की हां, माझ्यातला देव दिसला ना, मग पाया पण पड. तेव्हा छाया सांगते की तुझ्यातला नाही रे, ही बघ विठ्ठलाची मूर्ती. आणि त्यानंतर ती पळतच गायत्रीला ही बातमी देण्यासाठी जाते. तेजस ज्यावेळेस विठ्ठलाची मूर्ती पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो आणि त्याच्या लक्षात येतं की ही तर मानसीच्या घरातली विठ्ठलाची मूर्ती आहे. त्याच्या पायाशी एक चिठ्ठी ठेवलेली असते. तेजस पटकन ती चिठ्ठी उचलून घेतो. ज्यावेळी तेजस आता ती चिठ्ठी वाचतो तेव्हा तेजसच्या पायाखालची जमीनच सरकते. तेजस पटकन पळत आता संपदाकडे जातो. तर तोचपर्यंत घाबरलेली छाया ही पळत गायत्रीला बातमी देते. तिथेच आता मनू सुनंदा दोघीही आलेले असतात. तर छाया तिथे सांगत असते की आपल्या अंगणात पांडुरंगाची मूर्ती अवतरली आहे. तेव्हा गायत्री तिला वेड्यात करते आणि म्हणते की तू काय डोक्यावर पडले आहेस का. आभा कॉलेजला गेली, दिनेश ऑफिसला गेला, त्यांना नाही दिसली ती पांडुरंगाची मूर्ती आणि तुलाच बरी दिसलीस ग. तर तिथे आता छाया सांगते की अगं त्यांनी तेजसकडे पाहिलंच नाही ना, तेजसच्या उशाशी आहे ती मूर्ती. तरी देखील आता कोणाचाच विश्वास बसत नसतो छायाच्या बोलण्यावरती. तेव्हा छाया म्हणते की ठीक आहे, तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आहे ना, तर चला अंगणामध्ये माझ्यासोबत चला, मी दाखवते तुम्हाला. असं म्हणत छाया त्या तिघींनाही आता बाहेर घेऊन येते. तोचपर्यंत तेजस हा संपदाच्या खोलीत आलेला असतो. तो तिथे सर्व ठिकाणी पाहतो तर तिथे संपदाचं कसलंच सामान नसतं. फक्त मनूच्या सर्टिफिकेट जे भिंतीवरती लावलेले असतात तेच तिने ठेवलेले असतात व बाकी सर्व सामान घेऊन त्या दोघीही रात्रीचंच घर सोडून निघून गेलेले असतात. तेजस तिथे विचार करतो की त्यांचं सामान नाही आहे म्हणजे त्या खरंच घर सोडून गेले आहेत. तेजसला याचा मोठा धक्का बसलेला असतो की अचानकपणे संपदाने हा निर्णय का घेतला असावा असा त्याला प्रश्न देखील पडतो. तेजसला रात्री मानसीने दिलेलं वचन आठवतं. त्याने सांगितलेलं असतं की आपली ओळख नसल्यापासून मी आई मानतो त्यांना आणि त्यांना कसलाच त्रास नाही होऊ देणार. तेजस आता विचार करतो की लकी चांपला मी काय उत्तर देऊ. तेजसला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता संपदा निधी दोघीही मामांसोबत निघालेले असतात. इतक्यातच निधीचा फोन वाजतो. तेव्हा संपदा विचारते की कोणी फोन केला आहे. तर ती तेजसचं नाव घेते. तेव्हा संपदा सांगते की तेजसचा फोन अजिबात उचलू नकोस. तर मामा म्हणतात की काय झालंय संपदा, अगं 2 वेळा त्यांनी तुझ्याही फोनवरती फोन केला होता, आता देखील तू निधीला तो फोन उचलू देत नाहीये. तर संपदा सांगते की नाही, मी जर तेजसला फोन करून सांगितलं की तू दिलेल्या जागेत आम्ही राहत आहोत तर ते ऐकणार नाहीत. मला येऊन इकडून घेऊन जातील मनूकडे परत आणि मला तिथे आता परत जायचं नाही आहे. माझ्या लेकीचं ते सासर आहे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या विठुरायाला मी तिच्या घरी सोडून आले आहे. आता विठुरायाच तिच्यासाठी तिचं माहेर आणि तिची आई असेल असं संपदा म्हणत तिने आता काळजावरती दगड ठेवून हा निर्णय घेतलेला असतो फक्त आणि फक्त मनूसाठी. का तर तिने गायत्रीला धमकवलेलं असतं आणि गायत्रीने तिला सांगितलेलं देखील असतं की इथे मानसीला त्रास होऊ शकतो जर त्या तिथे राहिल्या तर, आणि मनूला त्रास होऊ द्यायचा नाही म्हणून त्यांनी घर सोडलेलं असतं. ज्यावेळी इकडे सर्वजण अंगणात येतात तेव्हा मानसीला धक्का बसतो आणि मानसी पळत येते. ती म्हणते की ही मूर्ती तर आमच्या घरातली मूर्ती आहे, ही मूर्ती इथे कशी काय आली. ती त्यानंतर आई निधी अशी हाका मारते. इतकेतच तेथून तेजस बाहेर आलेला असतो.
मानसी पटकन पळत तेजसकडे जाते आणि त्याला म्हणते की अहो राष्ट्रहित ही मूर्ती अंगणात कशी काय? आई आणि निधी कुठे आहेत? बाहेर गेले आहेत का? तेव्हा तेजस सांगतो की नाही, कुठे गेल्यात माहिती नाही आहेत, ही चिठ्ठी ठेवून गेले आहेत. म्हणून ती चिठ्ठी वाचत असते तेव्हा गायत्रीला मात्र हसू फुटत असतं. ती म्हणते की वा, चांगलीच साफसफाई झाली आहे. तर त्याचनंतर गायत्री स्वतः मानसीच्या हातून ती चिठ्ठी घेते आणि म्हणते की बघू बघू काय लिहिलं आहे. आणि त्यामध्ये ती वाचते की मनू, मी आणि निधी या घरातून निघून जात आहोत. कारण हे तुझं सासर आहे. माहेर आणि सासर याच्यामध्ये अंतर असायला हवा. आणि मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुमच्यात जी दरी निर्माण झाली आहे कुटुंबामध्ये ती तू नक्की मिटवशील. आम्ही ते घर सोडून आलो आहोत कारण आता आमची तुला गरज नाही आहे. परत लोकांना असं वाटायला नको की आम्ही इथे मुलीच्या सासरी राहत आहोत. आम्ही जरी भाडं भरून पैसे देऊन राहत असलो तरी लोकांचे गैरसमज आपण दूर नाही करू शकत म्हणू. बाबा गेल्यानंतर आमची जी जबाबदारी होती ती तू पार पाडली आहेस. परंतु आता आमची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल कारण तू आता लग्न करून तुझे सासरे आहे. तेजस साहेबांच्या हातात मी तुझा हात दिला आहे. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुझा संसार नक्की सुखाचा होणार आणि ज्या दिवशी तू घरातल्या सर्वांची मनं जिंकशील, खऱ्या अर्थाने सर्वच जण तुला स्वीकारतील, त्या दिवशी अगदी हक्काने मी तुझ्या सासरी येईन. मी विठुरायाची मूर्ती तुझ्याजवळच ठेवते आहे. जर कधी आमची आठवण तुला आली तर तू विठुरायाला सांग. तुझं मागणं माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुझी निवड अगदी योग्य आहे म्हणू. अगदी योग्य माणसाच्या हाती मी तुझा हात सोपवला आहे. मला तेजसवरती पूर्ण विश्वास आहे की ते तुझी साथ कधीच नाहीच सोडणार. आणि आम्ही आता घरातून निघून गेलो आहोत तरी देखील आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. असं ज्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते गायत्रीने सर्वांच्या समोर उघडपणे वाचलेलं असतं आणि मनूला याचा जबर धक्का बसलेला असतो. तर सगळं करून सवरून नामानिराळी राहिलेली गायत्री असं आव्हानते की जसं काही तिला आता मानसीची काळजी वाटते आहे आणि ती मानसीला धीर देण्याचं नाटक करते. तेजसला सगळं लक्षात येत असतं की गायत्रीचा ड्रामा काय सुरू आहे तो. ती म्हणते की मानसी, असं अचानकपणे तुझी आई बहीण एका क्षणात तुला सोडून गेले आहेत म्हटल्यानंतर तुला किती काळजी वाटते आहे ते मी समजू शकते. परंतु हे सगळं तू करण्याआधी त्यांचा जरा विचार करायला हवा होतास. त्यांना देखील वाटत असेल ना की लोक त्यांना नावं ठेवतील, लेकीच्या सासरी अश्रित म्हणून राहतात असंच म्हणण्यात येईल ना त्यांना, त्या तरी बिचारा काय करतील. परंतु आता तुला हीच काळजी असेल ना की त्या कुठे राहतील, कुठे जातील, काय खेळतील, हे सगळं जो विचार करायचा आहे ना तो याच्यासोबत लग्न करण्याआधी करायला हवा होतास. मानसीला आता क्षणभरही उशीर करायचा नसतो. मानसी पळत आता गेटपर्यंत जाते तेव्हा गायत्री तिला विचारते की हॅलो, कुठे चालली आहेस तू? तेव्हा मानसी सांगते की आई आणि निधीला शोधायला. तेव्हा गायत्री तिच्याजवळ येते आणि म्हणते की तुझं वागणं अगदी योग्य आहे. एक आदर्श मुलगी जशी वागेल त्याचप्रमाणे तू वागते आहेस. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की माझा फुल सपोर्ट आहे तुला. तू शोध तुझ्या आईला, बहिणीला. परंतु जर आत्ता या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर पुन्हा या घरात यायचं नाही. जानकीचा कपटी कारस्थानी चेहरा आता मनूच्या समोर आलेला असतो. तेजसचा संशय खरा ठरलेला असतो की नक्कीच या प्रकरणात गायत्रीचा हात होता. तू उगाचच कशाला यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते आहेस मानसी? अगं काय अर्थ आहे त्याला? आणि तुला असं वाटतं का ही लोक तुला स्वीकारणार आहेत? त्यापेक्षा एक कामच कर ना, तू तुझ्या आईला, बहिणीला घे आणि दुसरीकडे कुठेतरी राहा आणि या घराशी जे संबंध जोडले आहेत ना ते कायमचे तोडून टाक. हे बघ मानसी, माहेरची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी असते. आता तुला ठरवायचं आहे की माहेरची जबाबदारी घ्यायची आहे की सासरचं ओझं. काय तेजसराव, बरोबर बोलते ना मी? असं गायत्री मुद्दाम तेजसला विचारते. तेजस पुढे येतो आणि तो मानसीला म्हणतो की जा मिस मानसी, तुम्ही आई आणि निधीला शोधायला आणि परत खरंच येऊ नका, कारण या त्रासातून तरी सुटचाल तुम्ही. तेव्हा तिथे गायत्री म्हणते की बोलले जावई बापू कधी नव्हे ते अगदी योग्य बोलले आहेत. जा बाळा, तू शोधायला जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ता बाहेर पडलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. मानसी आता कोंडीत सापडलेली असते. तिला आई निधीही हवे असतात आणि त्याचबरोबर तेजसचीही सोबत हवी असते. परंतु निर्णय घेण्यामध्ये आता मानसीला काहीच सुचत नसतं. पूर्ण पेचात सापडलेली असते ती. तेजस आता पुढे येतो आणि मानसीला सांगतो की चला लकीचाप, आपण दोघे मिळून शोधूयात. तेव्हा गायत्री तेजसला सांगते की तिथे सासू आणि मेहुणीला शोधण्यापेक्षा ना स्वतःसाठी नोकरी शोधा. बायकोला घरात ठेवलं आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आयुष्यभर आम्हीच तिला पोसू. स्वतःचा संसार चालवण्यासाठी नोकरी मिळवा आधी.
तेव्हा तेजस तिला सांगतो, सडेतोड उत्तर देतो की सगळ्या गेमा कळतात मला. आधी मेहरबानी करायची आणि त्या मेहरबानीच्या ओझ्याखाली दाबून टाकायचं आणि परत आपल्या मनासारखं करवून घ्यायचं. जुना खेळ आहे वहिनी तुमचा, माझ्या सर्व लक्षात येत आहे. आणि त्याचनंतर तो मनूला सांगतो की चला आपण जाऊन शोधूयात त्या दोघी लांब गेले नसतील. ते दोघे घराच्या बाहेर पडणार इतक्यात गायत्री तिथे सुनंदाला म्हणते, ती तेजसला टोमणा मारते की सासूबाई पाहताय ना, तुमचा लेक तर रिकामटेकडाच होता, परंतु आता त्याच्या बायकोने त्याला चांगलेच कामाला लावलं आहे. तुम्ही कशाला उगाच यांना पाहत राहताय, जा जा, तुम्हालाही भरपूर कामं असतील ना. असं म्हणता क्षणी छाया सुनंदाला घेऊन घरात जाते. तर गायत्री देखील आता घराच्या बाहेर पडते. जाता जाता गायत्री परत पाठीशी मागे फिरते आणि मानसीला म्हणते की काय ठरवलं आहेस तू, जाणार आहेस का तुझ्या आईला आणि बहिणीला शोधायला? जायचं असेल तर मी तुला तिथपर्यंत ड्रॉप करू शकते हां. तेव्हा मानसी तिथे काहीच बोलत नाही. ती जाऊन विठुरायाला नमस्कार करते आणि त्यानंतर विठुरायाची मूर्ती घेऊन ती तशीच रडत आत निघून जाते. तेजसला आता खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण एकतर मानसीचे वडील संपतराव तर त्यांना सोडूनच गेलेले असतात आणि त्यातून आता संपदा निधी दोघीही सोडून गेल्याने मानसी एकटी पडलेली असते आणि त्याचसाठी तेजसला आता स्वतःला अपराधी वाटत असतं. गायत्री त्यानंतर मुद्दाम तेजसला बाय करून तेथून निघून जाते. तर इकडे मनूने आता देवघरामध्ये विठुरायाची मूर्ती मांडलेली असते आणि त्याचबरोबर हात जोडून प्रार्थना करत असते की माझी आई आणि माझी निधी जिथे कुठे असतील ना, त्यांना सुखरूप ठेव. त्या तुला माझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी इथे ठेवून गेले आहेत. या कुटुंबाचं मन जिंकण्यासाठी, या कुटुंबात पडलेले दरी ही दूर करण्यासाठी मला बळ दे देवा, असं म्हणत मानसीने तिथे आता विठुरायाला प्रार्थना केलेली असते. तिथेच आता मामी आलेली असते. मानसीचा एकतर त्रास आधीचाच कमी होत नसतो आणि तो त्रास वाढवायला मामीची एंट्री होते. ती रिक्षातून आली असता ती आता विचार करते की स्वतःचे पैसे कशाला घालवायचे, मानसी आहे ना द्यायला. आणि त्यानंतर ती दारातूनच मानसीला जोरजोराच्या हाका मारायला लागते. मानसी आता विठुरायाला नमस्कार करून ज्यावेळी बाहेर जाते तिला मोठा धक्काच बसतो. ती मामींजवळ येते आणि विचारते की तू इथे कशी. तेव्हा तिथे मामी विचारते की का, मी नको यायला होतं का. तेव्हा मानसी सांगते की अगं नाही. मानसी आधीच खूप घाबरून गेलेली असते, कोलमडून गेलेली असते, कारण संपदा निधी तिला सोडून गेलेले असतात. तर मामी तिथे आता म्हणते की तू ना रिक्षावाल्याचे 200 रुपये दे ना. नाही म्हणजे माझ्याकडे सुट्टे पैसे होते, परंतु तुला ओटी आणली ना, तुझं लग्न झालं आहे म्हणून, आणि ते खर्च झाले आहेत. आता रिकाम्या तर हाताने नाही ना येऊ शकत. तुझी ओटी भरायची म्हणून सगळं सामान आणलं आणि त्याचबरोबर तुझ्या सासरी येते आहे ना पहिल्यांदाच, मग त्यांच्यासाठी काहीतरी आणायला नको का, म्हणून मी पैसे खर्च केले अगं. परंतु माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, तू प्लीज 200 रुपये आणून दे ना रिक्षावाल्याचे. असं मामी मुद्दाम करत असते सगळं. मुद्दाम तिने मानसीला कोंडीत पकडलेलं असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मामीना आता मानसीने घरी आणलेलं असतं आणि मामी ज्यावेळी मानसीची ओटी भरत असतात त्याच वेळेस गायत्री येऊन ती ओटी आता उधळते. तेव्हा मामीना मोठा धक्काच बसलेला असतो. तर तिथे तेजस हा सुयोगसोबत मानसीच्या आईला आणि बहिणीला शोधायला गेलेले असतात. त्याच वेळेस चहाचे पैसे देण्यासाठी तेजसकडे सुट्टे पैसे नसतात. इतक्यातच पाठीमागून रणजित आलेला असतो आणि तो ज्यावेळी मोठ्यानेच म्हणतो की ते पैसे मी देतो, तेव्हा तेजस जेव्हा त्याला वळून पाहतो तेव्हा तेजसला आता मोठा धक्काच बसतो. तेजस मानसी या दोघांच्या जोडलेल्या एका नात्याच्या धाग्यामुळे सर्वांनीच आता चहूबाजूने त्यांच्यावरती संकटाचा वेढा आणलेला आहे. परंतु तेजस मानसी एकमेकांच्या साथीने प्रत्येकाचं संकटासह उधळून लावत त्या प्रत्येकाला सडेतोड उत्तरं कशी देणार ते पाहणं खूप मनोरंजक